मित्रांनो नमस्कार. आज आपण चाललो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अद्भुत ठिकाणी. असं ठिकाण जिथं वातावरणातच शिवशंकराचा स्पर्श जाणवतो. हे ठिकाण म्हणजेच शिखर शिंगणापूर. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्याच्या पर्वत रांगामध्ये देवादिदेव महादेव यांचं हे भव्य मंदिर आहे, जे अनेक भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र बनलं आहे. या ठिकाणाला दक्षिण काशी असंही म्हणतात, कारण असं मानलं जातं की इथेच स्वयंभू शिवलिंग प्रकट झालं आणि या भूमीवरच देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांचा दुसरा विवाह झाला. असंही सांगितलं जातं हीच ती जागा जिथं कैलास पर्वताचं रूप सह्याद्रीने धारण केलं. कैलासावर एकदा पार्वती मातेनं महादेवांना सारीपाटाचा डाव खेळायचा सुचवलं. दोघांमध्ये गंमत अशी सुरू झाली. अट अशी होती की जो हरेल त्यानं दुसऱ्याला आपलं वर्चस्व द्यायचं. खेळ रंगात आला आणि योगायोगाने महादेव हरले. रुसलेले महादेव कैलास सोडून निघाले आणि सह्याद्रीच्या या पर्वत रांगामध्ये येऊन घनदाट अरण्यात तपश्चर्या करू लागले. महादेव ध्यानस्थ झाले होते. माता पार्वती कैलासावरून त्यांच्या शोधात निघून एक आदिवासी स्त्रीच्या रूपात या प्रदेशात आगमन केलं. त्यांनीही त्याच ठिकाणी तपश्चर्या सुरू केली. दीर्घ काळानंतर महादेवांना पार्वतीची ओळख लक्ष्मी मातेच्या साक्षीने या पवित्र भूमीवर पुन्हा विवाह पार पडला. म्हणूनच मित्रांनो, या स्थळाला महादेव पार्वती विवाह भूमी म्हणून ओळखलं जातं. या मंदिराच्या गाभाऱ्यात 2 शिवलिंग आहेत. एक महादेव आणि पार्वतीचं, दुसरं विष्णू व लक्ष्मी मातेचं. हे शिवलिंग कोणी तयार केलं नाही, हे स्वयंभू स्वरूपात पृथ्वीमधून प्रकट झालं असं मानलं जातं. म्हणून इथलं प्रत्येक दर्शन स्वतः महादेवाचं साक्षात दर्शन मानलं जातं. काळ पुढे गेला. यादव काळात देवगिरीचा राजा सिंग नावाचा शूर राजा सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आला. त्याच्यासोबत मोठं सैन्य होतं. राजाच्या सैन्यात एक गाय होती. ती गाय व्यालेली नव्हती, म्हणजे वांज होती, पण रोज ती एका ठिकाणी जाऊन दूध अर्पण करत असे. राजाचं लक्ष या गोष्टीकडे गेलं. तो म्हणाला, ही गाय व्यालेली नाही तरी दूध कोणाला अर्पण करते? राजानं ती जागा खोदली आणि तिथं त्याला 2 स्वयंभू शिवलिंग प्रकट झालेली दिसली. त्या क्षणापासून त्या जागेचं तेज अधिकच वाढलं. राजाला एक अद्भुत अनुभव आला. तो चांबडीच्या भयंकर रोगानं त्रस्त होता, पण त्या कुंडातील पाण्याने स्नान केल्यानंतर त्याचा रोग पूर्णपणे बरा झाला. त्याने या चमत्काराबद्दल भक्तिभावानं मंदिर उभं करायचं ठरवलं आणि अशा रीतीनं सुरू झाली शिखर शिंगणापुराच्या मंदिराची निर्मिती. या मंदिराचं कोरीव काम, खांब, गाभारा सगळं काही इतकं अप्रतिम आहे. प्रत्येक कोपऱ्यातून भक्ती झिरपत राहते. सह्याद्रीच्या खडकांवर उभी राहिलेलं हे मंदिर स्वर्गातील कैलासासारखं वाटतं. प्रत्येक दगडात इतिहास कोरलेला आहे. काळ ओघाने पुढे निघून गेला. मंदिराचा काही भाग जीर्ण झाला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांची भक्ती अफाट होती. स्वप्नात महादेवांनी त्यांना धन मिळण्याची जागा सांगितली आणि मिळालेलं ते धन मालोजीरावांनी या मंदिरासाठी आणि समाजसेवेसाठी वापरले. आजही मंदिरात जुनं कोरीव काम आणि नंतर जोडलेला नवा भाग दिसून येतो. मालोजी राजानंतर शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ अनेकदा इथे येत असत. दरवर्षी काही वेळा मंदिरात दर्शनासाठी छत्रपती स्वतः हजर राहत असत. त्यांच्या जीवनातलं हे एक महत्त्वाचं स्थान होतं, कारण हा त्यांचा कुळदैवत महादेवांचं निवासस्थान होतं. मंदिराजवळ असलेलं कुंड आजही पवित्र मानलं जातं. म्हणतात, या कुंडातील पाणी पवित्र अमृतासारखं आहे. याच पाण्यामुळे सिंगन राजाचा रोग गेला होता आणि याच ठिकाणावरून 8 तीर्थस्थळांची निर्मिती झाली. या भागात अजून एक प्राचीन स्थळ आहे, अमृतेश्वर बळी मंदिर.
असं मानलं जातं की इथे देव आणि बळीराजाने अमृतासाठी तपश्चर्या केली होती, म्हणून या ठिकाणाला अमृतेश्वर असं नाव पडले. दोन्ही मंदिरे मिळून हा संपूर्ण पर्वत भक्तीचा, इतिहासाचा आणि शक्तीचा संगम बनला आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. संपूर्ण महाराष्ट्रातून आणि देशभरातून लाखो भक्त या पवित्र स्थळावर येतात. कावड यात्रेकरू वेगवेगळ्या नद्यांमधून तीर्थ घेऊन येतात आणि महादेवाला अभिषेक करतात. असं म्हणतात, ज्याने मनापासून बेलपान अर्पण केलं त्याची मनोकामना महादेव पूर्ण करतात. म्हणूनच या स्थळाला म्हणतात नवसाला पावणारा मोठा महादेव. मित्रांनो, शिखर शिंगणापूर फक्त एक मंदिर नाही, तो एक अनुभव आहे. श्रद्धेचा, भक्तीचा आणि इतिहासाचा संगम आहे. ही ती भूमी आहे जिथं महादेव आणि पार्वतीचं मिलन झालं, जिथं राजांनी आणि भक्तीनं इतिहास कोरला आणि आज ही लाखो भाविक त्या दिव्य स्पंदनाचा अनुभव घेतात. म्हणूनच जेव्हा तुम्ही या पवित्र स्थळी जाल तेव्हा मनापासून हर हर महादेव म्हणायला विसरू नका. जय शिवशंकर, भोलेनाथ की जय. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा.